गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमचं लग्न कसं झालंच्या पार्ट 7मध्ये. काल जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या लग्नाचं टेन्शन माझ्यापेक्षा जास्त माझ्या आईला होतं. तर असं का ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते. आता काय आहे ना, प्रत्येक आईला तिच्या मुलीच्या लग्नाचं टेन्शन असतंच. पण माझ्या आईला एवढं टेन्शन का होतं माहिती आहे का? माझ्या लहान बहिणीचं लग्न माझ्या आधी झालं होतं. तिचं लव्ह मॅरेज होतं, म्हणून माझ्या आधी तिचं लग्न आम्ही लावून दिलं. तिचं लग्न झाल्यानंतर आईला हेच टेन्शन होतं की लोक माझ्यावर बोट उचलतील की हिचं लग्न का नाही झालं, हिच्यामध्ये काही कमी आहे का. आता आई म्हणून तिला या गोष्टीचं टेन्शन असणं अगदी साहजिक होतं. आणि त्यातल्या त्यात माझ्या आईवडिलांचंही लव्ह मॅरेज, म्हणून नातेवाईकांकडून माझ्यासाठी काही एवढी स्थळं आली नाही. आईला एवढं जास्त टेन्शन आलं होतं ना की लहान मुलीचं लग्न करून दिलं आणि मोठ्या मुलीला अजून घरीच ठेवलं आहे अँड ब्ला ब्ला ब्ला, किती ते प्रश्न. पण मी या सगळ्याचं टेन्शन अजिबात घेत नव्हते, कारण मला माहिती होतं जोडिया उपरवाला बनत आहे आणि देवाने माझ्यासाठी एक जोडीदार तर निवडलाच असेल चांगला. मला फक्त थोडेसे प्रयत्न करून त्याला शोधायचं आहे. आता हा जोडीदार शोधण्याची स्टार्टिंग मी मॅट्रिमोनीवर रजिस्टर करून केलं. त्यात भूषणबरोबर माझं बोलणं झालं. आम्ही अलिबागला गेलो, तिथे खूप गप्पा गोष्टी केल्या. माझ्या एंडने तर फिक्स होतं की मी ह्याच मुलाशी लग्न करणार. माझा निर्णय तर पक्का झाला होता, पण भूषणच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेणंही तेवढंच इम्पॉर्टंट होतं. ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. आणि आमची स्टोरी कंटिन्यू ऐकण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.